टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज सकाळी मुंबईला वरळी डोममध्ये मराठी माणसाच्या नायकासाठी एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याला कोण कोण उपस्थित होते हे सांगायची काय आपल्याला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। दोन्ही नेत्यांची भाषणं महाराष्ट्रानं ऐकली, आम्ही देखील सरकारमधले मंत्री म्हणून आम्ही कान लावून ती ऐकली। पहिलं भाषण जे झालं ते मराठीच्या आत्मीयतेचं होतं आणि दुसरं भाषण जे होतं ते स्वतःच्या खुर्चीसाठी होतं। म्हणजे विषय कुठचा होता आणि मांडणी काय होती हे माझ्यापेक्षा पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने जाणू शकतात। राजसाहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये मराठीवर अन्याय होऊ नये, मराठीच्या बाबतीमध्ये वाईट कोण निर्णय घेऊ नयेत, मराठी भाषेवर अन्याय कोण जर करत असेल तर त्याला अद्दल घडू, अशा पद्धतीचं भाषण होतं। आणि राजसाहेबांनी सांगून सुद्धा, म्हणजे हा राजकीय कार्यक्रम नाही हे सांगून सुद्धा युबीटीच्या पक्षप्रमुखांचं भाषण हे पूर्ण राजकीय होतं। आणि राजकीय भाषणातनं गद्दार म्हणजे ते पूर्वीपासून जे काय 3-4 वर्ष चालू आहे तेच भाषण होतं, त्याच्यामध्ये नवीन काही नव्हतं। आज महाराष्ट्राच्या जनतेने एक बघितलं की 2022ला हिंदीची सक्ती हा अहवाल ज्यांनी स्वीकारला तेच आज सांगत होते की मराठीबद्दल मला प्रेम आहे। काल आपण एक व्हिडिओ बघितलाच असेल ना, म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी गुजराती समूहाच्या समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजराती म्हटल्यानंतर ज्यांना पोटसूळ उठला होता ते काय म्हणाले, मी तुमच्या सोबत आहे, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजराती। पण ते त्यावेळी विसरले होते, नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पण गुजराती म्हटलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून 3 वर्षापूर्वी 3 की 4 वर्षापूर्वी आम्ही देखील वरळीमध्ये केम छो वरळी हे देखील बॅनर बघितलेले आहे। गुजराती माणसाबरोबरच मराठी माणूस म्हणजे दुधातली साखर आहे अशी भाषणं देखील आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। त्याच्यामुळे दुसरं जे भाषण होतं ते पूर्ण राजकीय भाषण होतं। आणि प्रतिसाद देखील जर बघितला की जे राजसाहेबांच्या भाषणाला प्रतिसाद होता त्याच्यातला निम्मा पण प्रतिसाद हा दुसऱ्या भाषणाला नव्हता। मुद्दा एकच राहतो की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं, पण अजून मराठी ही काँग्रेसलाच कळली नाही, त्याच्यामुळे काँग्रेस तिथं नव्हती। त्यामुळे पहिली मराठी त्यांनी काँग्रेसला शिकवावी। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला पर्यायी शब्द दिलेत हे त्यांनी काँग्रेसला पटवून द्यावं। स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील मराठी भाषेचे प्रणेते होते, हे देखील मराठी भाषेचे समर्थक होते आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठी भाषेला राजाश्रय देण्यासाठी ज्या व्यक्तीनं प्रयत्न केले त्याचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असं होतं। आणि म्हणून पहिलं उद्या एक आंदोलन होणं गरजेचं आहे की काँग्रेस जी काल आली नाही, म्हणजे आज आली नाही कार्यक्रमाला, त्याचं कारण काय? जर मराठीबद्दल आता भविष्यामध्ये एकत्रपणानं लढा दिला जाणार आहे तर तो पहिला काँग्रेसच्या विरोधात दिला पाहिजे। युबीटी उद्या रस्त्यावर उतरली पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या काँग्रेसनं का घातल्या? जे मराठी भाषेला फार मोठं करण्याच्या दृष्टीनं काम करत होते त्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका अशी काय आहे हे देखील त्यांनी विचारलं पाहिजे। परंतु एक स्पष्ट झालेलं आहे की एक भाषण हे मराठीच्या कल्याणाचं होतं आणि दुसरं भाषण जे आहे ते फक्त सत्तेचं होतं। सत्ता आता महाराष्ट्रामध्ये कशी येईल, भाषणात बघा ना, आता महाराष्ट्रात सत्ता कशी येईल, मुंबईमध्ये सत्ता कशी येईल, या सत्तेच्या हव्यासापोटी झालेलं भाषण होतं। हे क्लिअर कट महाराष्ट्राच्या जनतेला आजच्या भाषणातनं कळलेलं आहे। राजसाहेबांच्या भाषणामध्ये कुठेही आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे हे म्हटलेलं नसताना आम्ही आता एकत्र आहोत असं महाराष्ट्राला सांगण्याची काही गरज नाही। तुम्ही जर एकत्र आला कुटुंब म्हणून तर सगळ्यांनाच आनंद आहे। पण एक अंडरलाईन करण्यासारखं राज ठाकरेंचं जे वाक्य आहे त्यांनी हे म्हटलं आहे की युत्या करणं, आघाडी करणं याच्यापेक्षा मराठीसाठी एकत्र येणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून त्यांनी अधोरेखित केलं की आजचा मेळावा हा मराठीपुरताच मर्यादित होता, त्याच्यामुळे तुम्ही किती समोरच्यांनी टाहो फोडला
तर आपण मराठीसाठीच एकत्र आलेलो आहोत, हे त्यांच्या त्या वाक्यातनं सिद्ध होतं. आणि ज्या पद्धतीनं बाकीची भाषणं झाली, म्हणजे दुसरं भाषण झालं, त्याच्यामध्ये फक्त हेटाळणी, बदनामी, शिव्या, केंद्र सरकारवर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आगपाकड, एकनाथ शिंदे साहेबांवर आगपाकड, देवेंद्रजींवर आगपाकड, याच्यामध्ये काही नवीन नव्हतं. पण परिपक्व राजकारणी कसं असतो हे आज देवेंद्रजींनी दाखवून दिलं. देवेंद्रजींनी असं सांगितलं की माझ्यामुळं जर दोन भाऊ एकत्र आले असतील तर ते परमभाग्य आहे. त्याच्यामुळे हे राजकारणाचा आदर्श देखील दुसऱ्या नंबरला भाषण करणाऱ्या मंडळींनी घेतला पाहिजे, एवढंच मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं होतं. आणि आजचा मेळावा किंवा आजचा जो काही मेळावा होता हा मराठी माणसाच्या नावावर घेऊन याच्यामध्ये अनेकांनी स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा देखील प्रयत्न केला. पण राजसाहेबांच्या भाषणामध्ये असं कुठेही पुढं आलं नाही की हा जो मेळावा आहे तो एकत्र येण्याचा आहे, एकत्र काम करण्याचा आहे. त्यांनी त्यांची भूमिका नेहमीच्या पद्धतीनं स्पष्ट केली, सगळ्यांना मान सन्मान दिला आणि त्यांचं भाषण संपलं. पण दुसरं भाषण फक्त आणि फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी होतं. असं म्हणाले की राज ठाकरे जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचं त्याच्यात होतं की आमच्यातलं अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. त्या दोन्ही वाक्यावर कशा नाही, त्याचं उत्तर दिलं ना देवेंद्रजींनी. त्याच्याबद्दल अगदी परिपक्व राजकारणी म्हणून देवेंद्रजींनी उत्तर दिलं की तुमच्या दोन भावांना एकत्र आणण्याची भूमिका माझ्याकडनं झाली असेल तर त्याच्यात मला आनंद आहे. याच्यातच सगळं आलं जे तुम्हाला पण कळलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण कळलं. मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आले आणि यांनी महानगरपालिका, नगर परिषद किंवा इतर संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यावर काय तुमच्यावर काय परिणाम होईल का? नाही, आमच्यावर काय परिणाम होणार? मतांवर नाही, युती झाली कुठं अजून बोलणी व्हायची आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेस बोलणार नाही याची ग्वाही घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिकीट वाटप घ्यायचं आहे. तिकीट वाटप झाल्यानंतर उमेदवार फायनल व्हायचे आहेत. नंतर निवडणुकीला आपण सामोरं जात असतो. मेळावा झाला म्हणजे युती होऊन आता उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघे एकत्र येऊन प्रचाराला सुरुवात करतील अशी परिस्थिती सध्या तर नाही आहे. ज्यावेळी युती होईल, तिकीट वाटप होईल, त्यावेळी पुढे जाऊ ना, चर्चा करू. नाही, परवा काल जसं झालं की एकनाथ शिंदे साहेब जय गुजरात म्हणाले, जय गुजरात म्हणाले, जय गुजरात म्हणाले, पण त्याच्या अगोदर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणाले, हे कोणीच सांगितलं नाही. तसंच आहे, त्याच्या अगोदर ते असं म्हणाले की युत्या जाऊ देत, आघाड्या जाऊ देत, मराठीसाठी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि तो बाळासाहेबांचा विचार आहे. पहिली गोष्ट, माझ्यासकट सगळ्यांनी एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. अहवाल UPTचे मुख्यमंत्री असताना काय घेतला गेला तर 1ली पासून 12वीपर्यंत हिंदी सक्तीची करा. आत्ता माझ्याकडे ट्विट आहे जे माहिती संचालकांनी केलेलं आहे की डॉक्टर माशेलकरांचा अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे आणि त्याच्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शासन म्हणून आमची आहे. डॅश मुख्यमंत्री म्हणजे शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर हिंदी सक्तीची केलेलीच नाही ना. पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की हिंदीची सक्तीच नाही आहे. त्रिभाषा सूत्र जरी असलं तरी ती ऑप्शनल लँग्वेज म्हणून ठेवली होती, ज्याला आपण आता स्थगिती दिली. सक्तीची करणं आणि ऑप्शनल करणं याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो काही फेक नरेटिव्ह सेट झाला, त्याच पद्धतीनं काही लोकांनी हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जनतेमध्ये अजिबात संभ्रम नाही. जनतेला हे नक्की कारण माहिती आहे. ज्यांनी हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला तेच आता मराठीचं समर्थन करत आहेत हे देखील माहिती आहे. पण हिंदी सक्ती महायुतीच्या सरकारनं कधीच केलेली नव्हती, अनिवार्य केलेली नव्हती, ती ऑप्शनल होती आणि तो जो GR आहे त्याला आम्ही स्थगिती दिली. कारण काय होतं सर, जर तुम्हाला माहित होतं की ती सक्तीची नाहीये, पण कशा कोणत्या दबावाखाली हा निर्णय? नाही, दबावाखाली घेण्याचा प्रश्न येत नाही. शेवटी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती ही कुठच्याही सरकारला परवडणारी नसते. एखाद्या खोट्या गैरसमजातनं देखील अन्य काही गोष्टी घडू शकतात आणि म्हणून जे ऑप्शनल होतं ते थांबवून ते देखील योग्य आहे की अयोग्य आहे ही पडताळणी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांची समिती नेमलेली आहे.
साहेब, राज ठाकरेंच्या भाषणाच्या मध्ये आपण म्हटलं की तुमची ताकद ही विधान भवनामध्ये, पण रस्त्यावर ताकद आमची आहे. दुसरीकडे असं देखील म्हटलं गेलं की ही मुंबई वेगळी ताकद आहे का याची ताकदची ही भाषणाला पहिला पाऊल लिहिलं असं महानगरपालिका मुंबईची निवडणूक आली की माझी आपल्याला विनंती आहे, मागच्या 25 वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकांची भाषणं काढा. भाषणं हीच आहेत, मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्हीच नाही, कोणाचाही बाप मुंबईला दूर करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. जर कोणी तो केला तो आम्ही हाणून पाडू, हे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही 5 मागच्या निवडणुका काढून बघा, तुम्ही सांगाल ते मी हरतो. प्रत्येक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार, हे तुम्हीच आम्हाला दाखवलं आहे भाषणं. त्याच्यामुळे ती भाषणं तर त्यांना दाखवा की जी दर 5 वर्षानं होतात आणि नंतर ते थांबतात. त्यात मोठाचं काही नाही. ते सगळं आता मुंबईच्या जनतेला देखील माहिती झालेलं आहे. महायुतीचे नेते जे आहेत ते कोणीही राज ठाकरेंवर थेट टीका करत नाहीये, त्यांना सावरून घेत आहेत. तर याचं काय कारण आहे? काही पुढे भविष्यात काही वेगळं नाही, वगैरे का करावं टीका? नाही, टीका इन द सेन्स ते ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात आता जसे एकत्र आले आणि त्यांनी त्या सक्तीच्या विरोधातलं जे आंदोलन आज केलं, जे जल्लोष केला, तर त्याच्यानंतर ही भूमिका जी आहे ती सॉफ्टच आहे असं काय? नाही, सॉफ्ट कुठे? आम्ही आमची भूमिका मांडतोय ना. उद्धव ठाकरेंचं उत्तर त्यांनी एक मिनिट, त्यांनी जर तेवढ्या घाणेरड्या भाषेमध्ये टीका केली असती, ते राजकीय एथिक्स सांभाळतात आणि म्हणून आम्हाला राजकीय एथिक्स पण सांभाळले पाहिजे. एखाद्या गोष्टीसाठी सरकारवर टीका करणं म्हणजे काय पारंपरिक वैर घेणं होत नाही. एखाद्या गोष्टीवर सरकारवर टीका करून आपली भूमिका मांडणं आणि ती जहाल भाषेमध्ये मांडणं हे म्हणजे काय पारंपरिक वैर होत नाही. पण बाकीची जी भाषणं होतात ती वैयक्तिक होतात, शिवीगाळीची असतात, वाटेल त्या थराला जाऊन बोललं जातं, कसल्याही उपमा दिल्या जातात, त्यांच्यावर टीका होते. आणि दुसरी जी आहे ती आम्ही खिलाडू वृत्तीनं घेतो, कारण शेवटी त्या व्यक्तीनं जर त्याला आपण बिलो दी बेल्ट जाऊन काही जर बोललंच नसेल तर आम्हाला देखील अधिकार काय बनतो की त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर त्यांना देतो. शेवटी ज्याची भाषा जशी असेल त्याच पद्धतीनं विरोधक किंवा सत्ताधारी उत्तर देणार आहे. नाही, माझं तेच म्हणणं आहे की मग गेले 19 वर्ष, हे माझं म्हणणं नाही, म्हणजे मला जे काही सांगतात युबीटीतले आमदार, काही मनसेतली लोक, की आज जे राजसाहेबांबद्दलचा मोठेपणा जो वाटू लागलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, तो गेली 20 वर्ष कुठं होता? अनेक वेळा राजसाहेबांनी टाळी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा टाळी कुठे गेली होती? त्याच्यामुळं आज जे आलेलं संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो म्हणून केलेलं हे षडयंत्र आहे आणि अजून बरेच दिवस मुंबई महानगरपालिकेला शिल्लक आहे. आता मागच्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीचा जो काही विषय म्हणजे राजकारण सुरू झालं, त्यामध्ये मराठी अमराठी हा वाद अगदी म्हणजे एखाद्याला मारण्यापर्यंत हा पोचलेला आहे वाद. यामध्ये असणार आहे की काल जो विषय झाला कॅनेडियन त्यांचं जे काही नाव आहे उद्योजक, त्या माणसानं जे काही ट्विट केलं की त्याबद्दल रिॲक्शन जी आहे म्हणजे आपण म्हणतो की भडास देण्याची काढली, सो अशा नेत्यांवर उद्योजकांवरती राज्य सरकारने पायबंद घालणार आहे की नाही? त्याने उद्योजक एकच आहे, तो एक पर्सनल माणूस आहे, त्याला आपण उद्योजक म्हणून त्या समूहाला देखील बदनाम करतो. त्या उद्योजकानं केलेली ती स्टेटमेंट आहे. त्याच्यावर मी उद्योगमंत्री म्हणून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्यांचे प्रोजेक्ट आहेत त्यांना महाराष्ट्राबद्दल कौतुक असलंच पाहिजे, महाराष्ट्राबद्दल अभिमान असला पाहिजे, मराठी भाषेबद्दल अभिमान असला पाहिजे. हे सगळ्या उद्योजकांना लागू नये. आज तो उद्योजक होता म्हणून त्याची डेफिनेशन उद्योजक म्हणून करतो आपण, पण त्याचं ते वैयक्तिक मत आहे, सगळ्या उद्योजकांचं मत नाही. मी अनेक उद्योजकांना भेटलेलो आहे आणि मोठमोठ्या उद्योजकांना भेटलेलो आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुंबई आमची कर्मभूमी आहे, महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे आणि म्हणून बाकीच्या राज्यांपेक्षा आम्हाला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे. असे देखील मराठी आहेत ना उद्योजक. पण त्या उद्योजकांना कशाला दुखवायचं? ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलेलं आहे, हे जे बोललेलं आहे हे चुकीचं आहे, हे कालच मी सांगितलं. त्याला महाराष्ट्रावर टीका करण्याचा अधिकार नाही. की यांची नीती जी आहे ती वापराने फेकून देण्याची आहे. आता आम्ही दोघं एकत्र आलो, आता यांना आम्ही फेकून देणार. पण ते पहिलं भाषण करणारे कुठं म्हणाले आम्ही एकत्र आलो म्हणून? पहिल्या भाषण करणाऱ्या नेत्यांनी पण म्हणायला पाहिजे ना की आम्ही एकत्र आलो, आम्ही आता एकत्र जाऊ, रत्नागिरीमध्ये जाऊ, एकत्र जाऊ, सिंधुदुर्गामध्ये जाऊ, एकत्र जाऊ ना, त्यांनी पण म्हणायला पाहिजे ना. एका बाजून म्हणून काय उपयोग आहे?
नाही, तुम्ही फडणवीस साहेबांबद्दलचं पण त्यांची जर टीका बघितली तर ती राजकीय एथिक्स पाळून केलेली टीका होती. एक लक्षात घ्या, वंदनीय बाळासाहेबांची मी भाषणं ऐकली, मी त्यांच्यावर कदाचित काम केलेलं नसेल पण त्यांची मी भाषणं ऐकली, तर त्या सगळ्या भाषेला बोलण्याचा त्यांना अधिकार होता. परंतु दुसरं जे भाषण झालं की गद्दार पायचा, किती ते फ्रस्ट्रेशन, जिथं भेटेल तिथं फ्रस्ट्रेशन काढायचं. आता राजसाहेबांची संधी मिळाली, राजसाहेबांचं व्यासपीठ मिळालं, तिथं पण फ्रस्ट्रेशन. अरे कुठंतरी थांबा, कुठंतरी स्वीकारा की माननीय एकनाथ शिंदेसाहेब तुमच्याकडचे 50 आमदार घेऊन त्यांनी उठाव केला आणि भाजपबरोबर नॅशनल अलायन्स झाली. कुठंतरी मान्य करा. किती दिवस गद्दार, किती दिवस उद्योग गेले. आणि मला मात्र एक चांगलं वाटतं, कुठच्याही भाषणात उद्योग विभाग हा येतो, मी समाधानी आहे. म्हणजे उद्योग गेले, म्हणजे उद्योग, अरे आता या लोकांनी गडचिरोलीमध्ये आलं पाहिजे, या लोकांनी छत्रपती संभाजीनगरला आलं पाहिजे, या लोकांनी रत्नागिरीमध्ये आलं पाहिजे. किती उद्योग आलेत काय. त्याच्यामुळे एक चांगलं आहे ना की फ्रस्ट्रेशनमधनं बाहेरच येत नाहीत. 3 वर्ष म्हणजे भाषणाला सुरुवात झाली की असं जाणवतं काल परवाच प्रसंग घडलाय की काय. त्याच्यामुळे ठीक आहे, ते त्याच्यातनं बाहेर आले नाहीत. आणि दुसरं, राजसाहेबांचं जे भाषण असतं ते त्यांचं एक स्वतंत्र विचारसरणी आहे, स्वतंत्र त्यांचं मार्गक्रमण असतं. त्याच्यामुळं त्यांच्यावर उगाचच काहीतरी तोंड टाकणं, कशाला तोंड टाकायला पाहिजे. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आता जयंत पाटील साहेब ज्यावेळी बोलतात किंवा शरद पवार साहेब ज्यावेळी बोलतात ते टीका करतात, पण ज्या राजकीय सगळ्या मूल्यतंत्रांना जपून सगळं ते करतात, त्यांच्या पुढच्या पिढीनं तसंच केलं पाहिजे ना. जसं समोरचा बोलतो तसं उत्तर असणार आहे. मुंबई गोवा महामार्गाची आज पाहणी केली. मुंबई गोवा महामार्ग काही लोक गोवा जे आहेत थोडी लिंबू वापरतंय, थोडी रेडा वापरतंय, की आम्ही दोघं एकत्र येऊ नये. याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल. लिंबू मिरचीवर एवढंच मी सांगतो, जास्त बोलत नाही मी, कारण मी पण एक लिमिट पाळतो. कोणाच्याही स्वातंत्र्यावर मी बोलून गदा आणत नाही. परंतु एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर लिंबू मिरची हे सगळं बोलताना याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल. आणि माझ्याबरोबर दोघा-तिघांना अजून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राला कळायचं जर असेल अजून 3-4 लोकांना घ्यावं लागेल. या 3-4 लोकांचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना व्यवस्थित कळेल. पण तशी पत्रकार परिषद झाली तर ते अडचणीची होईल. त्याच्यामुळे ज्यांना जे भावतं ते करतायत की नाही, ते त्यांच्या व्यासपीठावर गेले, मनसेच्या मोर्चात गेले, आम्ही कुठं नाही म्हटलं. त्याच्यामुळं लिंबू काय ते मिरची त्याच्यावर न बोललेलं बरं. नाही, इशारा नाही. मी इशारा करणार एवढा कुठं, त्यांच्या एवढ्या कुठं मोठा आहे. त्यांना सगळ्यांवर बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना नरेंद्र मोदी साहेबांवर बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना अमित शहांवर बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना देवेंद्रजींवर बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांवर बोलण्याचा अधिकार आहे. इथपर्यंत ठीक आहे. मी तर फारच छोटा आहे, माझ्यावरती तर बोलत असतात. त्याच्यामुळे मी त्यांना उद्देशून बोललो अजिबात नाही. ज्यांना कोणाला उद्देशून बोललो त्यांनी त्याच्यातनं बोध घ्यावा. काय ते नाही, तुम्ही आता काय बोलले रेडे, तुम्ही काय बोलले रेडे काय बोलले, रेडे कापले काय, बरोबर असंच बोललं ना. तर मी काय बोललो की मी कोणा नाव पण घेतलं नाही. मी म्हटलं लिंबू मिरचीवर जर बोलायचं झालं तर अख्खी पत्रकार परिषद 1.5-2 तासाची घ्यावी लागेल. तेवढे पेशन्स तुमच्यामध्ये असतील तर मी ती घेऊ शकतो. आम्ही तयार आहोत. अजून अरे अशासाठी बोललो की एखादा शब्दप्रयोग इकडे तिकडे माझा झाला तर आधार देण्यासाठी 2-4 लोक पाहिजेत ना, जुने त्यांना माहिती असलेले. अजून म्हणजे माझ्या ज्ञानात भर घालण्यासाठी अजून 3-4 लोक पाहिजेत. ठीक आहे. मुंबई गोवा राज ठाकरे साहेबांनी कोणाबरोबर जायचं हा वैयक्तिक राज ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. आता इतकं म्हणजे मला ठीक आहे युबीटीला घाई लागली, ठीक आहे, पण तुम्हाला पण किती घाई लागली युतीची. जरा आपण पण थांबू, आपण जरा वाट बघू, तुम्ही मी सगळेच, आणि मग तिकीट वाटपापर्यंत आलं की बोलू. हे बघा, राजसाहेबांचे शिंदे साहेबांचे संबंध, राजसाहेबांचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. मी काल देखील संध्याकाळी सांगितलं काय, मी राज ठाकरे साहेबांना भेटणार आहे
आणि ज्या दिवशी भेटेन त्या दिवशी तुम्हाला वार तारीख सगळं देईन ना. मध्ये ज्या काही भेटी झाल्या त्या कशासाठी झाल्या हे पण सांगितलं. पण राजकारणाच्या पलीकडे पण रिलेशन्स असतात हो. राजसाहेब ते जपतात, काही कोण जपत नाहीत, पण राजसाहेब जपतात ना. त्याच्यामुळं उद्या जर मी राजसाहेबांना फोन केला, चला मला गप्पा मारला यायचं, येऊ का, आणि त्यांनी मला या म्हणून सांगितलं, का जाऊ नये. काही लोकांनी हा मार्ग ठेवलाच नाही, राजसाहेबांनी ठेवला आहे, त्याच्याबद्दल काय. मग आज परत सांगतो ना, मेळावा सकाळी झालाय, संध्याकाळी सांगतो. राजसाहेबांनी जर गप्पा मारला वेळ तर तुम्ही राजसाहेबांना भेटणार. तर राज ठाकरेंनी ज्यावेळेला त्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकली, मुद्दा उपस्थित केला राष्ट्रामध्ये की लालकृष्ण अडवाणी हे इंग्रजी शाळेत शिकलेले होते, पण त्यांच्या हेतून आम्ही मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. स्वतः उदय सामंत आदर्श विद्या मंदिर पाली जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये शिकलेला आहे, एवढं मला माहिती आहे. महामार्गाची 8 दिवसापूर्वी जी पाहणी केली होती त्या संगमेश्वरच्या ठिकाणी काही गोष्टी मी करायला सांगितलेल्या होत्या. ट्रॅफिक जाम होता म्हणून त्या डिपार्टमेंटनं करायला सुरुवात केलेली आहे. त्याची मी पाहणी केली आणि पुढच्या 8 दिवसाचं देखील टार्गेट देऊन त्यांना आलेलं आहे. गणपतीपूर्वी मार्ग क्लिअर होईल नाही, हा आपल्या दृष्टीनं खड्डेमय रस्त्याचा शेवटचा गणपती आहे. मी हे देखील सांगितलं की 354 किलोमीटरपैकी 21 किलोमीटरमध्येच काम शिल्लक आहे आणि त्याच्यात आपण सगळे दुर्दैवी आहोत की अरवलीपासून पुढचं जे काम आहे ते फार बेकार झालेलं आहे आणि 4.5 किलोमीटरची लेंथ फक्त डबल लेंथ कॉन्क्रीट होण्याची बाकी आहे, तरी देखील त्याला एवढा वेळ लागतो, इतका तो रस्ता खराब आहे. काही नैसर्गिक गोष्टीमुळं आहे, परंतु थोडं काम करून आपण 3-4 महिन्यामध्ये काम संपवू आणि पुढचा पावसाळा ही तक्रार परत येणार नाही नॅशनल हायवेची, अशा पद्धतीनं काम होईल. बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीट झालंय पण नंतर ते मातीमध्ये अजून माती टाकतात, ती पुन्हा रस्त्यावरती येते, त्याने पुन्हा चिखल होतो. हे कुठं झालंय? लँडस्लाईड झालं. नाही माती टाकतात. साहेब सांगतो, 2 मिनिटं सांग, 2 मिनिटं. खरं आहे, वस्तुस्थिती ऐकायची असेल तर सांगतो. बरोबर आहे, 3 ठिकाणी कामं अशी चालू होती. एक म्हणजे कसबा आणि संगमेश्वरच्या तिथं लँडस्लाईड झाली, 4च घरं राहिली, बरोबर ना. तो एक विषय झाला. त्याच्या पुढे आल्यानंतर डिवायडरचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये माती फिलिंग करायचं असतं म्हणून माती आणून टाकतात. ही मागच्या शनिवारी ज्यावेळी मला लक्षात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही जी माती टाकू त्याचवेळी आपण सपाट करून टाकू. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट की जे पाणी भरलेलं आहे तिथं खडी आणि माती टाकल्यामुळे ते घट्ट होईल असं त्यांचं आहे, पण पाऊस ते काम करायला त्यांना देत नाही. अशा 3 ठिकाणी मातीचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे चिखल होतो. चव्हाण साहेबांनी असं दाखवलं की जसं उदय सामंत ट्रॅक्टर घेऊन गेला, माती आणि टाकली आणि मुद्दाम चिखल करून टाकला. हां, नाही, माझ्या सगळं लक्षात आलंय. ओव्हरब्रिजची सगळी कामं मी बघितली. चिपळूणचा ओव्हरब्रिज एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीची शक्यता आहे. कसबा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. निवळीचा ब्रिज जो आहे तो देखील मार्चपर्यंत पूर्ण होईल. पालीचा पूल तोच म्हणजे निवळी बावनदीचा पालीचा ब्रिज आहे तो देखील मार्चपर्यंत पूर्ण होईल. आणि अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पालीचा जो तिठा आहे तिथे अतिशय देखणं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहतं आहे, पुतळा उभा राहतो आहे आणि तो पुतळा छत्रपती संभाजीनगरला ज्या उंचीचा आहे त्याच उंचीचा त्या ठिकाणी उभा राहतो आहे आणि तो पुतळा फ्लायओव्हरवरनं दिसणारा महाराष्ट्रातला पहिला पुतळा असणार आहे. अजून काय शंका? मार्चपर्यंत होणार सगळे, मार्च एप्रिल. पिलर झाले नाही, वरचं हे पण टाकायला लागलं सगळे आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.